ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक. स्वर्गीय भगवानराव गोरे यांना निरोप देण्यासाठी व सावडणी आणि रक्षा विसर्जन विधीसाठी लुटला जनसागर. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, प्रसिद्ध उद्योजक अंकुश गोरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर गोरे व दहिवडी नगरपंचायतीच्या नगरसेविका सुरेखा पखाले यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे उर्फ दादा यांचं मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झालं. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच मान, खटाव तालुक्यांसह जिल्ह्यावर शोककळा पसरली. बोराटवाडी तालुका मान येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बोराटवाडीत मोठा जनसागर लोटलेला होता. भगवानराव गोरे यांना राजकीय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच शोकसंदेशाद्वारे श्रद्धांजली वाहिली. भगवानराव गोरे यांच्यावर गेल्या 4 महिन्यांपासून पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर व कन्या सुरेखा, जावई, सुना, नातवंड याचा मोठा परिवार आहे. भगवानराव गोरे 1990 ते 95 बोराटवाडीचे सरपंच होते. 2020 पासून त्यांनी येथील विकास सेवा सोसायटीचं चेअरमन पद भूषवलं. सातारा जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे मार्गदर्शक आणि मान तालुका संघटनेचे ते अध्यक्ष होते. समता शिक्षण मंडळातही ते संचालक पदावर कार्यरत होते. भगवानराव गोरे यांना जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल, आमदार सचिन पाटील, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, मदन भोसले, राम सातपुते, हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, SP समीर शेख, सोलापूरचे जिल्हाधिकारी, CEO, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रांत उज्ज्वला गाडेकर, DYSP अश्विनी शेंडगे, विक्रम पावसकर, पंढरपूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सर्व राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी यांनी श्रद्धांजली अर्पण करून मंत्री जयकुमार गोरे, उद्योजक अंकुश गोरे, जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे, नगरसेविका सौ सुरेखा पखाले यांच्यासह संपूर्ण गोरे कुटुंबियांचं सांत्वन केलं. मंत्री गिरीश महाजन, मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रधान सचिव एकनाथ डवले, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, आमदार मनोज घोरपडे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार देवेंद्र कोठे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार हेमंत पाटील, आमदार योगेश टिळेकर, आमदार चित्राताई वाघ, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार अमोल महाडिक, आमदार सुरेश धस, आमदार गिरीश चौधरी, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, जीवन गलांडे, मनोहर गव्हाड, रुपालीताई चाकणकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष हरीश पाटणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, मकरंद देशपांडे, चेतनसिंह केदारी, आप्पासाहेब देशमुख, प्रभाकर देशमुख, सुंदरगिरी महाराज, मुकुंद आपळे, सागर महाराज बोराटे, खटाव, मान तहसीलदारासह सांगली, सातारा, सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी शोक संदेश पाठवून श्रद्धांजली अर्पण केली. वडिलांच्या निधनानं नामदार गोरे यांच्या जीवनात पोकळी. नामदार जयकुमार गोरे यांच्या निवडणुकीच्या कार्यकाळात वडील भगवानराव गोरे यांची मोठी मदत होत असे. आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी ते मतदारसंघ अहोरात्र पिंजून काढायचे. जयकुमार यांना 4 वेळा आमदार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आता त्यांच्या जाण्यानं जयकुमार गोरे यांच्या जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं सांत्वन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोक संदेश पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं. या दुःखातून सावरण्याची शक्ती गोरे कुटुंबांना मिळो अशी त्यांनी प्रार्थना केली. श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहे. विखे परिवार आणि गोरे परिवारांचं एक नातंच आगळं वेगळं असं पितृतुल्य व्यक्तिमत्व सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतायत. त्यानंतर दोनचे सन्माननीय नेते सन्माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे परममित्र राहुलजी कुल हे या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून दादांना अभिवादन करतायत. यानंतर सन्माननीय
सचिनजी पाटील, आमदार महोदय फलटण, सन्माननीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी दादांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतात. माजी आमदार सत्काळ साहेब, सन्माननीय सांगोल्याचे आमदार आदरणीय बाबासाहेबजी देशमुख हे या ठिकाणी पुष्पचक्र अर्पित करून माजी आमदार माळशिरस आणि नामदार जयकुमारजी गोरे भाऊ, स्वर्गीय भगवानराव रामचंद्र गोरे दादा यांचं वयाच्या 76व्या वर्षी सकाळी दोन वाजून 14 रात्रीची प्राणज्योत मालवली. गेली 5 महिने या कुटुंबियांनी अथक प्रयत्न केले. त्यातून बाहेर येण्यासाठी सर्व मेडिकल समोर कुणाचंच काही चालत नाही आणि आज सकाळी दादांची प्राणज्योत मालवली. गोरे परिवारांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. फक्त गोरे परिवाराच नव्हे तर खटावची जनता, माणची जनता, माझा सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, सन्माननीय डॉक्टर पोळ साहेब वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व ते या ठिकाणी श्रद्धांजली पुष्पचक्र अर्पण करून येथे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक शेखर भाऊ सर्वच मुलं विनम्रपणे आपल्या वडिलांना या ठिकाणी श्रद्धांजली देतात. लगेच नाही डबल मारायचं आहे बाबा, मारणारी कुठला तुझं नियोजन नाही बरोबर पाऊस केलं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक. स्वर्गीय भगवानराव गोरे यांना निरोप देण्यासाठी व सावडणी आणि रक्षा विसर्जन विधीसाठी लुटला जनसागर. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, प्रसिद्ध उद्योजक अंकुश गोरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर गोरे व दहिवडी नगरपंचायतच्या नगरसेविका सुरेखा पखाले यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे उर्फ दादा यांचं मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झालं होतं. आज गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी त्यांचा सावडणे व रक्षा विसर्जन तसेच विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार नारायण आबा पाटील, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार राम साठे, माजी आमदार प्रभाकर घारगे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, काँग्रेस पक्षाचे रणजितसिंह भैया देशमुख, शिक्षक नेते महेंद्र जानूगडे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, प्राध्यापक बंडा गोडसे सर, संधी अधिकारी विश्वासराव भोसले, आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे,
फलटणचे शिवस्वरूप राजे खर्डेकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत मांडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी उपमुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक माजी आमदारांनी शोक संदेश पाठवला। यावेळी सोलापूर नगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, डीवायएसपी बापूराव दडस, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, गटविकास अधिकारी प्रमोद शेंडगे, तहसीलदार विकास अहिरे, दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तसेच मानखटाव विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रभरातून सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या मृतात्म्यास स्थिरशांती लाभो अशी सातारा जिल्हा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कराड पाटण शिक्षक सोसायटी, पाटण तालुका शिक्षक सोसायटी, सातारा जिल्हा शिक्षक बँक या सर्व संस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। माझी संधी अधिकारी आपल्या भावना व्यक्त करते। माझी संधी अधिकारी आणि श्रेष्ठ नागरिक ज्याने या गावचं सरपंच पद अतिशय चांगल्या पद्धतीने भूषवलं, चेअरमन म्हणून सोसायटीचं चांगलं काम केलं, रेशनिंग दुकानदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडली, असे आदरणीय कैलासवासी भगवानराव गोरे दादा हे परवा आपला सर्वांच्यातून अचानकपणे निघून गेलेले आहेत। त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियाला दुःखद अशा प्रसंगातून जावं लागतंय। मी प्रथम तुमच्या सर्वांच्या वतीनं मी व्यक्तिशः परमेश्वराला प्रार्थना करतो की या कुटुंबाला दुःखद अशा प्रसंगात लवकरात लवकर बाहेर निघण्याची शक्ती द्यावी। मी या निमित्ताने एवढंच सांगेल, जन्म म्हणलं की मृत्यू अटळ आहे। तुम्हा आम्हाला सर्वांना त्याच मार्गाने जायचं आहे। मृत्यू सुद्धा सुखकर असावा अशी आपली सगळ्यांची भावना आहे। दादांच्या बाबतीत तसं थोडंसं अलिखितच घडलं। खरं दादांचे इथून पुढचे दिवस हे अतिशय चांगले जाण्याचे होते, पण अनपेक्षित ते आपल्या सर्वांच्यातून निघून गेलेले आहेत। जन्म आणि मृत्यू अटळ आहे। माणूस जन्माला आला आणि माणूस गेला, ह्यापेक्षा माणूस जगला कसा ह्याला खूप महत्त्व आहे। दादांनी त्यांच्या जीवनात अतिशय संघर्ष केला। प्राप्त परिस्थिती नसताना सुद्धा आपल्या तिन्ही मुलांना घडवण्याचं एक जबाबदारी वडील या नात्यानं बारकाईने बघितलं तर उद्योजक म्हणून अंकुशराव गोरे आपल्या सर्वांना उद्योगाचा विषय देतात। नामदार जयकुमार गोरे भाऊ या महाराष्ट्राचे, या जिल्ह्याचे, तालुक्याचे, मान तालुक्याचे एक आदर्श व्यक्तिमत्व घडवण्याचं काम, समाजकारण करण्याचं काम भावनिक दादांनी केलं। दुसरे शेखर भाऊ अत्यंत समाजाचं तळमळीनं काम करतात, प्रसंग पडला तर पदरमोड करतात आणि समाजासाठी सतत धडपडतात। कन्या सुद्धा अशाच प्रकारे काम करतात। मी या निमित्ताने या दादांना आमच्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं आणि रहमतपूर नगरपालिकेच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचं मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो। या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतात। स्वर्गीय भगवानराव गोरे मानखटाव दुष्काळी भागामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, सामाजिक राजकीय जीवनामध्ये आपल्या मुलांना अनुकूल असं वातावरण तयार करून एक कर्तृत्ववान मुलांना जन्म देणारे, त्यांना वाढवणारे, पोसणारे स्वर्गीय भगवानराव गोरे यांचं दुःखद निधन झालंय। आणि त्या निमित्तानं मी सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या ओबीसी, VJNT, SBC अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर साहेब या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतात। श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर साहेब। बोराटवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक स्वर्गीय दादा आणि आमचे मार्गदर्शक ह्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ, अंकुश भाऊ
आणि हे तिन्ही भावांचं खरं तर छत्र हरपलेलं आहे. दादानी त्यांच्या आयुष्यामध्ये राजकीय, सामाजिक आणि सेवेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आपल्या चारही मुलांना चांगले संस्कार, शिक्षण आणि ह्या आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्याचं काम त्यांनी केलं. आम्ही नेहमी भाऊंच्याकडे येत असताना दादा नेहमी आम्हाला त्या ठिकाणी पहिलं दर्शन दादांचं व्हायचं त्या ठिकाणी. आणि खरं तर भाऊंच्या आणि त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती जो दुःखाचा आघात झालेला आहे, त्यातून ह्या पूर्ण त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, कराड उत्तर काँग्रेस कमिटीच्या वतीनं, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. यानंतर श्रीमंत स्वरूपराजे खांडेकर आपल्या भावना व्यक्त करतात. कैलासवासी भगवानराव दादा त्यांचं परवा सकाळी निधन झालं. दुःख बातमी ऐकून फलटण तालुक्यात एक दुःखाचं सावट पसरलं. दादा सरपंच या गावाची जबाबदारी आणि या कुटुंबाला वाढवायची यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका घेतली. मुलं कितीही मोठे झाले, कितीही महत्त्वाच्या पदावर बसले, तरी एक वडिलकीचं, एक वडिलांचं जे हात आपल्या डोक्यावर असतोय आणि ते वडिलांचा हात एक संरक्षण म्हणून त्या मुलांना नेहमी वाटते. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. मी प्रभू रामचंद्रांच्या प्रार्थना करतो की ह्या तिन्ही मुलांना शक्ती द्यावं आणि ही वडिलांची पोकळी त्यांच्यावरती आज निघून गेली, ती पोकळी त्यांची कायमची त्यांच्याबरोबर राहावं. आणि कैलासवासी भगवानराव दादा यांना फलटण तालुक्याच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो आणि तिन्ही मुलांना या दुःखातनं बाहेर पडण्याची शक्ती द्यावी अशी मी प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करतो. जय. यानंतर रामकृष्णजी वेताळ आपल्या भावना व्यक्त करतात. रामकृष्णजी वेताळ. स्वर्गीय भगवानराव गोरे दादा यांचं परवा दुःखद निधन झालं. एक आदर्श व्यक्तिमत्व, मान तालुक्यातला एक बुलंद आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 3 मुलं, एक मुलगी आणि कुटुंब, त्याचबरोबर गावाची सेवा असेल, तालुक्याची सेवा अतिशय सजगपणे, प्रामाणिकपणे करण्याचं काम भगवानराव दादांच्या माध्यमातून झालेले. दादांच्या जाण्यानं गोरे कुटुंबियावरती जो दुःखाचा आघात झालेला आहे, त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरानं शक्ती देवो. मी माझं वैयक्तिक कुटुंब, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. यानंतर सन्माननीय संधी अधिकारी नितीनजी वाघमोडे, आयुक्त GST आपल्या भावना व्यक्त करतात. सन्माननीय नितीनजी वाघमोडे. या गावचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक भगवानरावजी गोरे यांचं दुःखद निधन झालं. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि त्यामुळं समस्त बोरटवाडी, मान तालुका आणि अंकुशजी गोरे, जयाभाऊ, शेखरजी आणि इतर कुटुंबीय पोरके झालेले आहेत. त्यांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून निघणं अवघडच आहे. पण भगवानरावांनी आयुष्यभर त्यांना जे संस्काराचं एक मोठं मूल्य त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण पाहतो की हे सर्व भावंड त्या समाजकार्यात गुंतलेली आहेत आणि ह्या परिसराचं, ह्या भागाचं विकास करण्यासाठी ती कामं करत आहेत. त्यामुळं ह्या पूर्ण क्षेत्रासाठी आणि ह्या भागासाठी भगवानरावांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. मी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियांच्या तर्फे
भगवानरावांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या भावना व्यक्त करतात. शिवाजीराव भाडे. आज या ठिकाणी आपण सर्वजण अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये कैलासवासी भगवानराव गोरे दादा यांच्या रक्षा विसर्जनानिमित्तानं उपस्थित आहोत. या गावचे सुपुत्र ज्यांनी गावच्या पातळीवर सार्वजनिक जीवनामध्ये ग्रामपंचायत असेल किंवा सोसायटी असेल अशा माध्यमातून प्रतिज्ञ केलं ते आदरणीय भगवानराव गोरे दादांचं परवा वृद्धापकाळात निधन झालं. दादांचा स्वभाव हा अत्यंत चांगला होता. ज्यावेळी गोरे म्हणूनला भेटायला आम्ही इथं येत होतो त्यावेळी ते आमच्याशी मोकळीपणानं गप्पा मारत होते. अगदी अल्प परिचय असला तरी देखील चांगल्या पद्धतीने बोलत असत. असे भगवानराव दादा या ठिकाणी आपल्याला निवडून गेलेत. भगवानराव दादांनी जयकुमार गोरे भाऊ असतील, शेखर भाऊ असतील, अंकुशराव असतील, एकूण त्यांची जी मुलं आहेत त्या चांगल्या मुलांना संस्कार घडवले आणि एक चांगली मुलं त्यांच्या या ठिकाणी कर्तृत्वातून आपल्याकडे निवडून गेली. असे हे भगवानराव दादा यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी परिसरामध्ये तालुक्यात सगळं दुःखाचं वातावरण पसरले. या ठिकाणी भगवानराव दादांचा विचार घेऊन आपण पुढे वाटचाल करावी असं जर आपण वर्तन केलं तरच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, मी माझ्या व्यक्तीच्या वतीनं आणि कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भगवानराव दादांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो. यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्मान्य उपाध्यक्ष आदरणीय अनिलजी देसाई भावना आपल्या व्यक्त करतायत. अनिलजी देसाई. परवा एक दुःखद बातमी कळाली. या बोरटवाडी गावचे सुपुत्र मान तालुक्यातलं एक वडीलधारी व्यक्तिमत्व आदरणीय भगवानराव दादांचं पुणे रुबी हॉस्पिटल येथे दुःखद निधन झालं. दादांच्या जाण्याने मान तालुका आणि गोरे कुटुंबीय खऱ्या अर्थानं पोरकं झालं. कधी तालुक्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये हसतमुख दिसणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भगवानराव दादा गोरे. मागच्या काही दिवसापूर्वी बातमी आली की दादा पुणे हॉस्पिटल इथे सिरियस आहे, आजारी आहे. पण दादांचा जो संघर्षाचा स्वभाव होता त्या स्वभावानुसार त्या आजारपणातून पण ते बरे झाले. पुन्हा चालताना बोलतानाचे त्यांचे व्हिडिओ बघायला मिळाले. असे या तालुक्यातलं एक संघर्षामधनं काम करणार एक सामान्य कुटुंबातला एक व्यक्तिमत्व आदरणीय भगवानराव दादा आपल्या सगळ्यांच्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्यानं गोरे कुटुंबीय आणि मान तालुका खऱ्या अर्थानं पोरका त्या सगळ्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. परमेश्वरानं या दुःखातनं सावरण्याची शक्ती या सगळ्यांना द्यावी अशी मी परमेश्वरनी प्रार्थना करतो. व्यक्तिशः माझ्या देसाई कुटुंबाच्या वतीनं, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे सन्माननीय नेते रणजितसिंह दर्शनराव देशमुख. यानंतर माजी आमदार बोलण्याला सुरुवात होणार आहे. असंख्य लोकांना बोलायचंय पण थोडंसं वेळेचं बंधन आहे बरं का. जनो कैलासवासी भगवानराव दादा गोरे यांचं दुःखद निधन झालं. भगवानरावजी गोरे दादा ज्या परिस्थितीमधून त्यांच्या मुलांनी, तिन्ही मुलांनी ज्या प्रकारे आपला ठसा समाजात उठवला तो खऱ्या अर्थाने त्यांना न्याय देणारा होता. वडील म्हणून मुलाकडून ज्या अपेक्षा असतात त्या सगळ्या त्या तिन्ही कर्तृत्वान मुलांच्या माध्यमातून समाजापुढे आलेले असे हे भगवानराव गोरे दादा यांना मी हरनाई उद्योग समूहाच्या वतीने आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर माजी आमदार आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेब आपली श्रद्धांजली अर्पित करतात. सन्माननीय प्रभाकरजी घारगे साहेब. या गावचे सुपुत्र स्वर्गीय भगवानराव गोरे
दादा यांचं परवा दुःखात निधन झालं. दादानी आपल्या जीवनामध्ये अतिशय संघर्षातून त्या गावच्या सरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन असतील, त्या सार्वजनिक जीवनामध्ये काम केलेलं आहे. ते कुठंही मानखटामध्ये ऋणकार्यात भेटले तर एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांच्या तिन्ही मुलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये, मग नामदार जयकुमार गोरे असतील, अंकुश गोरे असतील, शेखरभाऊ असतील, त्यांची कन्या त्यांनी आपल्या मानखटाव आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आपल्या गोरे कुटुंबियांचं, आपल्या वडिलांचं नावलौकिक मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी मृत्यू अटळ असतो, पण वडील जाणं यांनी त्यांचे तिन्ही मुलं असतील, कुटुंबीय असतील, कन्या असेल, त्यांच्यावर आघात झालेला आहे. त्याच्यातून सावरण्याचं बळ परमेश्वर त्यांना द्यावं आणि स्वर्गीय भगवानराव दादा यांच्या आत्म्याची शांती लाभो अशी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत मानखटाव तालुका असेल, संपूर्ण सातारा जिल्हा आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीनं अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याची शांती लाभो अशी परमेश्वराला प्रार्थना. यानंतर माजी आमदार धनाजी साठे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. धनाजी साठे. यानंतर माजी सहकार मंत्री, सन्माननीय मंत्री ढोबळे साहेब बोलणार आहेत. कैलासदादांच्या जाण्यामुळे गोरे कुटुंबाच्यावरती जो आघात झालेला आहे, त्या कुटुंबाला सर्वसामान्यापासून समाजाला एक आदर्श निर्माण करण्याचं काम दादांनी या ठिकाणी केलं आणि गोरे कुटुंब एक महाराष्ट्राच्या सेवेसाठी अशा पद्धतीने असावं असा विचार त्यांनी राबवला. दुःख या निमित्तानं झालेलं आहे. दादाच्या जाण्यामुळे जे कुटुंबावर दुःख झाले आहे ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना द्यावी आणि दादाच्या आत्मविश्वासाठी प्रधानी संत करुणदास सरकारी शास्त्रज्ञ महाराज तालुका सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं साठे कुटुंबाच्या वतीनं सजवलेले आहे. खेड्यातील जीवन म्हणजे निसर्गाच्या मांडीवरील स्वाभाविकतेचं राज्य असतं. या राज्यातूनच सरपंच पदापासून सुरू केलेली कारकीर्द कर्तव्यातून भगवंताचं दर्शन देत राहिले असे स्वर्गीय दादासाहेब आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. तिन्ही मुलांनी दाखवलेलं कर्तृत्व, गाजवलेला अभिमान आज पानाफुलाने बहरलेल्या निसर्गाचं राजेपण लाभलं असताना, वडिलकीच्या नात्याने डोळे भरून हे सगळं वैभव पाहण्याचे दिवस असतात. ऐन वेळेला आम्हालाच नक्षत्र येतात आणि जातात. त्याच अवस्थेत दादासाहेब आपल्याला सोडून गेले. त्यांना शांती लाभावी अशी प्रार्थना करतो आणि ठिकाणी सावडण्याचा विधी संपन्न होत आहे. सर्वांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच आपण उठून उभं राहायचं आहे. या ठिकाणी बसायला होऊन पुष्पवृष्टी होणार आहे. तरी कुटुंबातील सर्वजण या ठिकाणी समोर फुलं ठेवतील. बाकी सर्वांनी फुलं एकत्र गोळा समोर घ्यायची आहेत. ओळखी करणारी काका पसायदान झाल्यानंतर भावना व्यक्त करणार आहे, स्वतःची होणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण परत खाली बसायचे फुलं वाहिल्यानंतर. आमदार तालुका बोलणार आहे. तर आले का सर्वजण? आले का? फुलं सर्वांनी घ्या. कुटुंबातील सर्वांनी समोर यायचं आहे. आता विश्वात्मके देव येणे मागेल तोषावे, तोषोनी बदलावे पसारे. जे कळाची गणपती सांडून तया सत्कर्मी रती वाढून, भूता परस्परे पडून मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाळून,
विश्वासधर्म सूर्य पाहो जो जे वांछित होते लाहो प्राणिनाथ वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आहे अनवरत भूमंडळी चला कल्पतरूंचे आव चेतना चिंतामणीचे गाव बोलले जे रण पियुषाचे चंद्रने जे लांछन मातंड जे तापहीन जे सर्वही सदा सज्जन सोयरे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी पशो आधी उडकी खंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी योगी दृष्टादृष्टविजय हुवाजी एकमणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अर्पित केलेले असतील सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांना विनंती खाली बसून घ्या. यानंतर करमाळ्याचे आदरणीय आमदार नारायण पाटील आपल्या नारायणबा पाटील या ठिकाणी आपल्या व्यक्त करतात. सन्मानित आमदार नारायणबा पाटील त्यांचं परवा अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. खरं तर मुलगा नामदार झाला, सर्व सुख त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिली आणि हे हसतं बोलतं खेळतं जीवन मुलाबाळात घालवून ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. खरं तर येणारा माणूस एक दिवस जाणारच आहे आणि मग आलेलं आणि गेलेलं आयुष्य याच्याबद्दलं अंतर हे आपण जीवन समजतो आणि हे जीवन त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मुलांना संस्कार घडविले. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये तिन्ही मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे नावलौकिक केला आणि अतिशय सर्व आनंदाचं वातावरण असताना सुद्धा आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे काही चालेना अशा उक्तीप्रमाणे आज ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. तर मी एवढेच या ठिकाणी सांगेल, यही लोकी मरण आणि यही लोकी जीवन हा प्रवास संपून ते गेलेले आहेत. म्हणून मी माझ्या करमाळा माडा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांच्या मूर्त्यात्म्यास चिरशांती लाभावी आणि या दुःखातून सावरण्याची क्षमता परमेश्वरांनी त्यांच्या कुटुंबाला द्यावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. यानंतर सन्माननीय आमदार मनोजदादा घोरपडे आपल्या भावना व्यक्त करतात. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय कैलासवासी भगवानराव दादा यांचं या ठिकाणी परवा दिवशी दुःखद निधन झालं. खरं तर आपल्या आयुष्यामध्ये बोरटवाडीचे सरपंच तसंच सोसायटीचे चेअरमन आणि रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष या माध्यमातून आपल्या तिन्ही मुलांना या ठिकाणी राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक अशा पद्धतीचा वारसा त्यांनी या ठिकाणी दिला. खरं तर आदरणीय मंत्री जयकुमार गोरे भाऊ, त्याच पद्धतीनं अंकुश भाऊ, शेखर भाऊ यांच्या माध्यमातून
या राज्याला एक अतिशय चांगलं नेतृत्व या ठिकाणी त्यांनी दिलं आणि त्यांच्या माध्यमातून या खटावमान तालुक्याचा दुष्काळ हा कलंक पुसण्यामध्ये खऱ्या अर्थानं दादांचं सुद्धा योगदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कायम या ठिकाणी आल्यानंतर एक वडीलकीच्या नात्यानं कायमच अतिशय चांगल्या पद्धतीने सल्ला देणारे आणि कायम हसतमुख असणार असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेलं आहे. यांच्या जाण्यानं या ठिकाणी जी काही हानी झाली ती कधीही भरून न येणार आहे, परंतु त्यांच्यावर प्रेम करणारे सगळ्यांचंच या ठिकाणी सगळ्यांनाच या ठिकाणी या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वरानं या ठिकाणी द्यावी. त्याच पद्धतीनं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ खटावमान साखर कारखाना आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर आपल्या भावना व्यक्त करतायत वडगावचे आमदार सन्माननीय बापूसाहेब पठारे साहेब. सन्माननीय बापूसाहेब पठारे. आज या ठिकाणी वैकुंठवासी भगवान रामचंद्र गोरे दादा यांच्या जाण्यानं गोरे कुटुंबाला, परिवारा, नातेवाईकांना जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेला शोकाकुल जनसमुदाय, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एक अत्यंत दुःखद अशी घटना खऱ्या अर्थाने या कुटुंबामध्ये 3 दिवसापूर्वी घडली. जय भाऊ आणि त्यांचे बंधू भगिनी, सर्व कुटुंब, नातेवाईक या सर्वांनाच बरीच दुःख झालं. वडिलांचं जाणं हे कुटुंबाचं एक आधारावर नाहीसा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. ज्या वडिलांना आपल्याला घडवलं, ज्या वडिलांना आपल्याला संस्कार दिले आणि संस्कारातूनच आपण आज पाहिलं की आज त्यांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून काम करतायत. जयभावाने आम्ही विधानसभेमध्ये 2009-14 मध्ये काम केलं आणि जयभाऊंच्यावर संस्कार असल्यामुळं जयभाऊ आणि आम्ही रोज व्यायाम करायचो आणि ज्या वेळेस अधिवेशन असेल, मग नागपूरला असेल, मुंबईला असेल, त्यावेळेस व्यायाम करण्याचं आम्ही बरोबर असायचो आणि आम्हाला खऱ्या अर्थानं खरं म्हटलं तर आईवडिलांचेच आशीर्वाद. आज जयभाऊंच्या जाण्यानं, जयभाऊंच्या वडिलांच्या जाण्यानं जे निश्चितपणानं आज कुटुंबामध्ये वडील नावाचं पर्व नाहीचं झालेलं आहे. जयभाऊ आणि त्यांचे बंधू असेल, भगिनी असेल, नातवंड असतील, सर्व नातेवाईक असतील, या सर्वांनाच भरीव असं दुःख झालेलं आहे. जुनी जाणती माणसं कष्टाचं जीवन जगत होते आणि कष्टातून आपला प्रपंच करत होते आणि लाख मोलाचे संस्कार आपल्यावर देत होते. आज निश्चितपणानं दादांच्या जाण्यानं भरीव असं दुःख या 3ही बंधूंना, भगिनीला झालेलं आहे. हे झालेलं भरीव दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरानं सर्वांना देवो अशी परमेश्वरच्याने प्रार्थना करतो. मी उपस्थित सर्व पाहुणे मंडळींच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या पठारे परिवाराच्या वतीनं आणि वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातील तमाम बंधुभगिनींच्या वतीनं मी दादांना अखेरची भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी दुःखद विचार बंद करतो. सज्जन हो, ज्या आंधळी धरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये हा विधी होतो त्या आंधळी धरणामध्ये महेश साहेब, ज्याची 10 एकर जमीन गेली, दादा धरणग्रस्त, यानंतर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतायत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश दादा शिंदे. भगवानराव दादा गोरे हे जुन्या जाणत्या पिढीतलं एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. आमच्याकडे मधुकर पाटोळे असतील किंवा जुने सगळे नेते होते ज्यांना या खटावमानचा दुष्काळ संपावा वाटत होता. त्यातलं हे एक व्यक्तिमत्व. मग संघर्षातून पुढे येऊन स्वतःचं गाव सांभाळत जे काय करायला जमेल जनतेसाठी ते करणारी ही व्यक्तिमत्व होती. ही सगळी राजासारखी वागली, त्यांचं आयुष्य राजासारखे जगले, परंतु जनतेसाठी जो त्यांच्याप्रती जो प्रेम त्यांच्या मनात असायचं ते प्रत्येक वेळेला आम्ही भेटल्यानंतर ते व्यक्त करायचे.
बऱ्याच वेळेला जिल्हा परिषद सदस्य असताना मी आणि जयभाऊ एकत्र काम केलं. 2-3 वेळेला त्यावेळेला भेटले, मला म्हणले अरे तुम्ही सदस्य झाला पण पाणी कधी आणणार आहे, पाण्यावरती काही करणार आहे की नाही तुम्ही. म्हणजे या लोकांना फक्त इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये स्वारस्य होतं. असे आयुष्य जगलेलं व्यक्तिमत्व, आमच्या जुन्या जाणत्या पिढीत एक मार्गदर्शक असणारे व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलं. आम्हाला सगळ्यांना प्रचंड दुःख झालं. माणूस स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला घडवू शकतो, पण पुढची पिढी घडवणं फार अवघड असतं आणि एवढी कर्तृत्ववान पिढी घडवणं हे फार कठीण काम आज भाऊने या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयभाऊ असतील, दुसरे त्यांचे बंधू शेखरदादा जिल्हा बँकेचे संचालक आहे आणि तिसरे अंकुशदादा जे व्यवसायामध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे. अशी तिन्ही पोरं मुली सुद्धा सक्षम करण्याचं काम आज या ठिकाणी केलं. परंतु आज त्यांच्या कर्तृत्वाला न्याय सुद्धा मिळाला. परवा माझेही वडील रुबीमध्ये ॲडमिट होते, तर सगळ्या भावांनी आणि त्यांच्या बहिणींनी प्रचंड सेवा अशी आज हॉस्पिटलमध्ये रुबीमध्ये करताना आपण गेले 2 वर्ष त्यांचं आजारपण या पिता पुत्रांनी सगळ्यांनी एकत्र येऊन काढलेले दिवस त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. एक आदर्श असं कुटुंब आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या दुःखात गेलेलं आहे. आम्ही सगळे या ठिकाणी दुःखात गेलेलो आहोत. जरी दादा आपल्यातून गेले तरी ते कारणदेहाने गेले. सूक्ष्मदेह 1 वर्ष आपल्या संस्कृतीनुसार आपल्याबरोबर असतो. त्यामुळं या परंपरेनुसार आज कारणदेहानेच ते आपल्याबरोबर नसले तरी त्यांचे विचार निश्चित आम्हाला प्रेरणादायी होतील. मी माझ्या संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी भगवानराव दादांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो. मी सद्गुरू भगवंताचरणी प्रार्थना करतो त्यांना या ठिकाणी चिरशांती लाभावी. रामकृष्ण हरी. पलीकडं उभे राहिलेले मान्यवर, काकस्पर्श होणार आहे, थोडंसं खाली बस. सजन हो, फोनवरून काल भाऊंचं ज्यांनी सांत्वन केलं ते सन्माननीय आमदार सत्यजित देशमुख, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण, सन्माननीय आमदार अमर राजूरकर, सन्माननीय आमदार किसन कथोरे यांनी काल फोनवरून जबाबदारीचं काम भारी बाहेर नाही. काय आमच्या गावाचे डायरेक्ट माणसं म्हणजे मला असं गावावर करून माहिती तसं मला की माणूस सांगितलं
तसं मला काय म्हणते ओम शांती शांती शांती. थोड्या वेळानंतर दशक्रिया विधी आणि सर्व विधी थोड्या वेळानंतर या ठिकाणी होतील. ओम नमः सोमाय च रुद्राय नमः साम्राय च नमः शंखाय च पशुपते उग्राय च भीमाय च नमः अग्निवधाय च तुलिवधाय छन्द्रे च अनिसय च नमः वृक्षं हरिकेशं नमः साम्राय च तारकाय च शंभय च मयोभवय च शंकराय च मयस्कराय प्रकरणाय च कर्णाय च आसर्याय च लासाय च श्री नवकमते ओम श्री त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनां मृत्योर्मोक्षीयमामृतात् ओम शांति मे च मे प्रिय च मे काम च मे ओम न च मे सोम च हत च मे श्री च मे वश च मे यश च मे भगवान च मे दयि च मे यथा च मे धर्ता च मे क्षेम च मे सिद्धि च मे ऋतु च मे अमृत च मे जीवन च मे अनविद्र च मे शयने च मे शुषा च मे सुन्दर च मे विद्र श्री नवकं च मध्यायाम् ओम शांति शांति शांति. खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू. मोजकेच फ्लॅट शिल्लक. पार्किंग व लिफ्टची सोय. स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये. एसटी स्टँड नजीक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत. स्वामी समर्थ नगर, मायनी रोड, दहिवडी. बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 94 21 21 44 97. श्री शेडे साहेब 94 23 87 37 17. प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 94 23 86 39 20. साक्षीदाराचे 3 फोटो असतात.